नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदी पाटील या ठिकाणी तुम्ही बघता आहात आपण सामान्य विज्ञान हा विषय तुमच्या समोर दिसतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे स्ट्रॅटेजी लेक्चर्स। बघा 2020 ची कंबाईन परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे आणि या संदर्भाने आपल्या विद्यार्थी मित्रांची मागणी होती की याच्या आधी जे प्रश्न आलेले आहेत प्रत्येक विषयाला ते कोणत्या टॉपिकवरील आलेले आहेत, किती कोणत्या टॉपिकला कसं वेटेज आहे, मग त्यामध्ये अर्थशास्त्र असेल, भारताचा भूगोल असेल, विज्ञान असेल, इतर विषय जे सगळे आपले 7 ते 8 विषय आहेत जवळपास त्या सगळ्या विषयांचे आपल्याला 2 ते 3 प्रत्येक विषयाचे 2 ते 3 स्ट्रॅटेजी लेक्चर्स घ्यायचे आहेत। आपले जे टेस्ट सिरीजचे विद्यार्थी आहेत, ऑनलाईन कोर्सेसचे विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या या ॲप्लिकेशनवर हे लेक्चर्स बघायला भेटणार आहेत। यावरील काही लेक्चर्स हे यूट्यूबला सुरुवातीचे 1-2 भेटतील, मात्र नंतरचे लेक्चर्स हे आपल्या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी सामान्य विज्ञानाचा कोर्स लावला आहे त्यांना सामान्य विज्ञानाचे भेटतील, इतर कोर्सेसवाल्यांना सर्वच भेटतील। आज आपल्याला सुरुवात करायची आहे सामान्य विज्ञान या विषयापासून। सामान्य विज्ञानामधील आपण या ठिकाणी मित्रांनो अत्यंत डीपमध्ये जाणार आहोत। म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर या ठिकाणी आपल्याला पूर्णतः त्या ठिकाणी विषय वाईज जायचा आहे। सामान्य विज्ञानामध्ये सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे भौतिकशास्त्र। तुम्ही जर बघितलं जर जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या जवळपास 2012 ते 19 या सगळ्या प्रश्नांचं ॲनालिसिस करून 2012 ते 19च्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून या ठिकाणी पूर्ण डाटा तुमच्या समोर मी मांडतो आहे। मित्रांनो जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आतापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये जीवशास्त्रावर जवळपास एक 55 ते 60% प्रश्न आहेत आणि उरलेले जे एक 20 ते 22% प्रश्न आहेत ते भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रावर प्रत्येकी 20 ते 22% प्रश्न आहेत। मग भौतिकशास्त्रावर तुम्ही म्हणाल की भौतिकशास्त्रावर आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत ते आम्हाला सांगा। भौतिकशास्त्रावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, कोणते टॉपिक महत्त्वाचे, कोणते कमी महत्त्वाचे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। त्याच्यामधले प्रश्न कसे आहेत, त्यांचं स्वरूप कसं होतं, कोणते अवघड आहेत, कोणते तुम्हाला टाळता येऊ शकतात, कोणत्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करणे अनिवार्य आहे, या सगळ्या बाबी आपल्याला इथे बघायच्या आहेत। बघा तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भौतिकशास्त्र हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। इथे याच्यामध्ये टॉपिक जर बघितले आपण बघतो ध्वनी आहे, प्रकाश आहे, चुंबकत्व आहे। बघा नोटिंग करून घ्या, तुमच्याकडे वही पेन असला पाहिजे, नोटिंग करायला शिका। मोजमापन असेल, त्याच्यानंतर विद्युत चुंबकीय पट्ट्यासारखा टॉपिक आहे त्याच्यावर काही प्रश्न आले, मध्ये खगोलशास्त्रावर काही प्रश्न आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3 टॉपिक मित्रांनो भौतिकशास्त्रामध्ये तुम्ही दुसरे काय वाचतायत काय नाही वाचतायत याच्यापेक्षा मला 3 टॉपिक फार महत्त्वाचे वाटतात। आपण ते सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत, मात्र सुरुवातीला सांगतोय की 3 टॉपिकमध्ये विद्युतधारा सर्वाधिक प्रश्न आतापर्यंतचे मागील तुम्ही 8 वर्षाचा आढावा घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की विद्युतधारा हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे। दुसरं प्रकाश हा महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यानंतर कार्य ऊर्जा आणि शक्ती हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, ध्वनी हा महत्त्वाचा टॉपिक आहे। म्हणजे 3-4 टॉपिक भौतिकशास्त्रामध्ये फार महत्त्वाचे। नंतर मग तुम्हाला गती, बल, चाल करायचा आहे, किरणोत्सारिता, गुरुत्वाकर्षण बल, मोजमापन या बाबी करायच्या आहेत, मात्र हे सगळ्यात महत्त्वाचं। म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही भौतिकशास्त्राच्या बाबतीत बघितलं तर तुमच्या या ठिकाणी लक्षात येतं आहे की किती प्रश्न आलेले आहेत। 2012 ते 2019 पर्यंत जर बघितलं मित्रांनो तर भौतिकशास्त्रावर जवळपास 100+ प्रश्न आलेले आहेत। आपल्याला यांचा आढावा घ्यायचा आहे एकदम रॅपिडमध्ये। तुम्हाला माहित आहे रॅपिड रिव्हिजन आपली कशी असते, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये ना आता तुम्हाला पुस्तकं वाचायचे नाहीये, फक्त पुस्तकं वाचायचेच आहे, त्यांची रिव्हिजन करायची, पण मागील प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित बघायचे आहेत। आलेले प्रश्न त्याच्या अनुषंगाने कसे प्रश्न येतील त्याचा तुम्हाला विचार करायचा आहे, त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे। तर या ठिकाणी 100+ प्रश्न आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे। बघा इथे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं मी आता हे जे टॉपिक्स आहेत जवळपास भौतिकशास्त्रामध्ये जर बघितलं मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला एक 10 ते 12 टॉपिक्स आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे। किती? 10 ते 12 टॉपिक्सचा। त्याच्यामधले मी तुम्हाला टॉप टू लेस असं घेऊन जातोय, कारण की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कळलं पाहिजे अरे मला भौतिकशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास करायचा आहे विद्युतधारेचा। मग विद्युतधारेवर नेमकं काय येणार हे आपल्याला बघायचं आहे। ओके, ते लक्षात घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की विद्युतधारेवर किती प्रश्न येतात। बघा आतापर्यंत जर प्रश्न तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल 2012 ते 19 म्हणजे एक जवळपास मागील 8 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर 20+ प्रश्न आलेले आहेत। 12 ते 19 म्हणतो आहे मी,
म्हणजे एक मागील 8 वर्षामध्ये जवळपास 20 प्रश्न, म्हणजे प्रत्येक परीक्षेला सरासरी 2 ते 3 प्रश्न विद्युत धारा या टॉपिकवर आहे आणि नक्कीच ते प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतात असे आहेत. मग नेमकं विद्युत धारेवर कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हे आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी एक महत्त्वाचं काम, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वही आणि पेनवर हे सगळं नोटिंग करावं लागतं. तुम्हाला पटपट वही आणि पेन घ्यायचं आहे आणि हे सगळे मुद्दे लिहून घ्यायचे आहे. आधी लक्षात घ्या. ओके, बघा विद्युत धारेवर प्रश्न काय आहेत, तुम्हाला काही इथे उदाहरणं सुद्धा विचारलेले आहेत. आता मग याच्यामध्ये उदाहरणं कोणते येतात त्या सगळ्या बाबी आहेत, त्याच्यावरही मी वेळ भेटला तर काही उदाहरणं त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. मात्र काय येत आहेत उदाहरणं ते आधी नोटिंग करून घ्या. पटपट पटपट वही पेन असला पाहिजे तुमच्याजवळ, असं पटापट लिहून घेतलं गेलं पाहिजे. ओके, उदाहरणांमध्ये टॉपिक कोणते कव्हर केले ते आधी लक्षात घ्या. माझ्यासमोर तो डाटा आहे सगळा, तुम्हाला या ठिकाणी मला तो लक्षात आणून द्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे परिणामी रोध आहे मित्रांनो त्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. मुद्दा नोटिंग करून घ्या. तुम्हाला मग त्या टॉपिकमध्ये जायचं आहे, परिणामी रोध कसं दिसतंय बघायचं आहे, त्याच्या स्वरूपात त्याच्यावरील प्रश्न तुम्हाला अभ्यासाचे आहे. पुढे विद्युत धारा किती, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न होता बघा, जर 60 वॅटचा विद्युत बल्ब जो आहे तो 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्रोताला जोडला तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती. मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे विद्युत धारेवरचा तो प्रश्न तुम्हाला लक्षात येतो आहे की तुम्हाला तो सोडवायचा आहे. पण आता हे जे अवघड एखादा टॉपिकवर जे काही गणित तुम्हाला आलेलं आहे, उदाहरण आलेलं आहे, ज्यांनी सराव केला आहे त्यांनीच त्याच्या मागे लागा, इतरांनी ते स्किप करू शकतात. तुम्हाला विद्युत रोध विचारला गेला आहे. विद्युत रोध तुम्हाला 100 वॉट आणि 240 व्होल्ट दिव्याचा विद्युत रोध विचारलेला आहे. ओके, मग ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे करा, याची प्रॅक्टिस करा. माझं म्हणणं आहे ऑप्शनला ठेवू नका. विभवांतर विचारले गेलेले आहे. तुम्हाला वीज बिल विचारलं गेलं आहे, प्रत्येक युनिटला 5 रुपये दराने सौरशक्तीचे एका वर्षाची बिल किती होईल. मग तुम्हाला इथे ते युनिट म्हणजे काय त्या सगळ्या बाबी माहीत असल्या पाहिजे. विद्युत ऊर्जेवर तुम्हाला विचारलं गेलं आहे, म्हणजे विद्युत ऊर्जेचं तुम्हाला ते किलोवॅट पर आवर हे एकक माहीत असलं पाहिजे होतं, त्यावर प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हे उदाहरणं जे आहेत ना विद्युत धारेवरचे त्यावर विचारलेलं आहे. आता बरं चला, तुम्ही म्हणाल चला उदाहरणं सोडून आम्हाला इतर काय येतं ते सांगा. विद्युत धारेवर बघा मुद्दे महत्त्वाचे. तुम्ही जर फक्त घोकंपट्टी करत असाल आणि आपलं चाललंय आम्ही वाचतोय म्हणून वाचतोय विज्ञानाची पुस्तकं, तसं चालणार नाही. आधी हे समजून घ्या. तुम्हाला पुढे समांतर जोडणी, रोधांची जी समांतर जोडणी आहे आणि एकसर जोडणी आहे मित्रांनो, तो मुद्दा नोटिंग करून घ्या. तो पुन्हा एकदा वाचा. आता शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा वाचा. समांतर जोडणी काय आहे, त्याच्यानंतर एकसर जोडणी काय आहे, त्याच्या संदर्भातले विविध प्रश्न आहेत. म्हणजे घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते का हे विचारलं गेलं आहे, कारण की त्याच्यातून जास्त विद्युत धारा भेटते. ही मग आम्हाला उत्तरं देता आले पाहिजेत. पुढे विद्युत उपकरणं आणि त्याच्यामधली पॉवर विचारली गेली आहे. म्हणजे रेडिओ संच असेल, टी व्ही असेल, फ्रीज असेल, इलेक्ट्रिक प्रेस असेल, हे विचारलेलं आहे. विद्युत रोधासंदर्भात विचारलेलं आहे. कोणतं वाक्य बरोबर आहे, म्हणजे कमी विद्युत धारेसाठी कमी लांबीची जाड तार वापरली जाते ते. पुढे प्रश्न असा विचारला आहे की सोलर सेल जो आहे तो कशापासून बनलेले असतात. सोलर सेल प्रश्न विचारला आहे. खाली विविध ऑप्शन होते. कंडक्टर असेल, इन्सुलेटर असेल, सेमी कंडक्टर असेल, असे विविध ऑप्शन होते. मग ते आम्हाला उत्तर आलं पाहिजे बाबा सेमी कंडक्टर जे आहेत त्याच्यापासून हे सोलर सेल बनवलेले आहेत. मित्रांनो, या बाबी हे फार महत्त्वाचं आहे. आता तुमच्यासमोर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहेत, पण वाचेल कोण, तो महत्त्वाचा प्रश्न आहे. वाचले गेलं पाहिजे हे सगळं, हे तुम्हाला करावं लागेल. आणखी काय ऊर्जा मूल्य तुम्हाला सांगितलं मी. त्याच्यानंतर विद्युत दिवा जो आहे त्याच्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते. ते का, तर ते टंगस्टन नावाचा धातू त्याच्यात असतो, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यावर प्रश्न कसा आले ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. विद्युत परिपथातील जी वितळ तार आहे तिच्या संदर्भातले प्रश्न विचारलेले आहेत की ती कोणत्या जोडणीमध्ये जोडली जाते, ती कशापासून तयार केलेली असते. मग तिची ती एकसर जोडणी आम्हाला माहीत असली पाहिजे, तिचा तो मिश्र धातू आम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे ओहमच्या नियमावर प्रश्न आहेत. मित्रांनो, नीट लक्षात घ्या. मी फास्टमध्ये घेतोय कारण की याला नावच मी रॅपिड रिव्हिजन दिलंय. मला तुमचा वेळ कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे, कारण की आपलं टार्गेट असणार आहे आपल्याला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी या सगळ्या विषयांचे आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत जवळपास एक 3-4 हजार प्रश्न, ते सगळे या ठिकाणी कव्हर करायचे आहे विविध लेक्चरच्या स्वरूपामध्ये. तर हे लक्षात घ्या. तुम्हाला हे कळालं पाहिजे, यांची उत्तरं देता आले पाहिजे. तुम्हाला एकक विचारले जातात. पुढचा मुद्दा एक नीट लक्षात घ्या. एकक म्हणजे विभवांतराचं एकक काय, तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. प्रभाराचं एकक काय, तोंडपाठ असलं पाहिजे. विद्युत प्रवाहाचं एकक काय, तोंडपाठ असलं पाहिजे. कंडक्टन्सचं एकक काय विचारले आहेत. म्हणजे नीट मुद्दे नोटिंग करा. अँपियर, व्होल्ट, म्हो आणि कुलंब विचारलेले आहेत हे सगळे मुद्दे.
पुढे एकसर जोडणी, समांतर जोडणी, त्या किमतीचे थोडे उदाहरणं आहेत, त्याचा तुमच्याकडून सराव झाला तर बेस्ट आहे. पुढे विविध शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध विचारलेले आहे, म्हणजे CV रमन विचारले आहे, जॉर्ज ओहम विचारले आहे, ओरस्टेड, मायकल फॅरेडे आहेत. यांचं ते विद्युतरोधासंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे असेल किंवा इतर प्रकाशाच्या विकिरणासंदर्भातलं CV रमन यांचं त्या जोडीमध्ये विचारलं, जोड्या लावा म्हणून विचारलेलं होतं, तर ते माहीत असलं पाहिजे. उष्मा कशी तयार होते, कॅलरी उष्मा म्हणजे काय, त्या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. पुढे तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचं एकक विचारलेलं आहे, विद्युतधारेचं विचारलेलं आहे, वेगाचं विचारलेलं आहे, विद्युतरोधाचं विचारलेलं आहे. माहीत आहे का? सांगा बरं पटपट. तुम्हाला मी एककं सांगतो, कशाचे एकक आहेत, तुम्हाला काय माहिती आहे बघा. तुम्हाला हे सगळं माहीत असलं पाहिजे. पहिलं मी विचारतोय तुम्हाला विद्युतधारेचं एकक काय आहे, सांगा पटकन. विद्युत विभवांतराचं हे पाठ असलं पाहिजे, हे पाठ असावं मित्रांनो. हे वारंवार ज्यांनी वाचले, किमान मी तुम्हाला आता एक 10 एककं विचारतो, त्याच्यातले तुम्हाला किमान 2-3चे उत्तर देता येतात का? ओके, म्हणजे तुम्हाला विचारलं मी विभवाचं एकक काय, पटकन सांगा. तुम्हाला विचारलं प्रभाराचं एकक काय, शक्तीचं एकक काय, चालीचं एकक काय, ऊर्जेचं एकक काय, बलाचं एकक काय, विद्युत शक्ती कशी त्याचं एकक काय आहे, रोधकतेचं एकक काय आहे, हे सगळं मग त्याच्यामध्ये पटपट तुमचे उत्तर आलं पाहिजे. न्यूटन, जूल, वॅट, पास्कल, व्होल्ट, कोलोम, ओहम, एम्पियर, हे सगळे उत्तर पटापट देता आले पाहिजेत मित्रांनो. हे सगळं विद्युतधारा अंतर्गत येणार आहे. काय विद्युतधारा, तर हा विद्युतधारा टॉपिक चांगला करून ठेवा. सगळ्यात जास्त महत्त्वाचा भौतिकशास्त्रातील टॉपिक म्हणून मी याच्याकडे बघतो आहे आणि तो तितका महत्त्वाचा आहे मित्रांनो. भौतिकशास्त्रातील दुसरा सर्वात महत्त्वाचा टॉपिक कोणता? प्रकाश. 18+ प्रश्न आतापर्यंत आलेले आहे. मग आपल्याला इथे चर्चा ही करायची आहे की प्रकाशावर नेमकं काय विचारलं जातं. बघा, एक प्रश्न असा होता की मृगजळ पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसतं. आता आपण भौतिकशास्त्रामधील प्रकाश हा टॉपिक घेतला आहे, बऱ्यापैकी आपले लेक्चर झालेले आहेत. जे आपले सायन्सचे बॅचचे विद्यार्थी आहेत त्याच्यातले काही लेक्चर्स यूट्यूबला आहेत, बरेचसे लेक्चर्स आपले ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे, आपल्या ॲप्लिकेशन्सला. तर त्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही ते बघतायत. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं म्हणजे तुम्हाला ते कळायला पाहिजे. मृगजळ म्हणलं की तुम्हाला ते संपूर्ण आंतरिक परावर्तन, त्याच्यानंतर ते अपवर्तन, त्या सगळ्या बाबी. पुढे मानवी डोळा, प्रकाश म्हटलं की मानवी डोळा, त्याच्यावर काय प्रश्न आला बघा माहिती आहे. मानवी डोळ्याचा कोणता भाग हा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? मग ते इरिस, कोर्निया, प्युपिल आणि रेटिना. इंग्रजी शब्द विचारले बघा, लक्षात घ्या, इंग्रजी शब्द प्रयोग सुद्धा आहेत. पुढे मग ते काचेतला आणि हवेतला वेग, त्यावर काही उदाहरणं सुद्धा आलेली आहेत. त्याच्यानंतर नेत्रदोष जे म्हणतो ना आपण, निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, याच्या संदर्भातले वारंवार प्रश्न आहे. म्हणजे लांबट झाल्यामुळे नेमका कोणता दोष येतो, गोल झाल्यामुळे गोल झाल्यामुळे कोणता दोष होतो आहे, हे आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, हे अपेक्षित आहे. नाभी अंतरासंदर्भातले उदाहरणं विचारले गेलेले आहेत. प्रकाशकिरण एका विशिष्ट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना जर वक्र होत असेल तर त्याला काय, कोणत्या नावाने आपण ओळखतो? अपरावर्तन, अपवर्तन, अपस्करण, अपसरण, ते विचारलेलं आहे. अपवर्तन, ती कन्सेप्ट आम्हाला, अपवर्तन म्हणजे काय, परावर्तन म्हणजे काय, अपस्करण म्हणजे काय, अपसरण म्हणजे काय, या सगळ्या बाबी मित्रांनो तुम्हाला विचारलेल्या आहेत. हे लक्षात घ्यावं लागेल. ओके, कारण की हे तुम्ही जर लक्षात घेतलं तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी या टॉपिक्सवर मार्क्स पडणार आहेत. बरेच जणांचं काय चाललंय, काही जण मला विचारतात, बरेच जण काही फक्त वाचन चालू आहे बस. मित्रांनो, तुम्हाला जर प्री परीक्षा पास व्हायची असेल तर फक्त वाचून चालणार नाही. आम्ही जे वाचतोय ते किती महत्त्वाचं वाचतोय, कारण की हा शेवटचा टप्पा आहे. तुम्हाला शेवटच्या काही दिवसांमध्ये काय करायचं ते मी सांगतोय. पुढे मग तुम्हाला ते विचलन कोण माहीत असले पाहिजे, सर्वाधिक विचलित होणारा कोणता रंग कोणता, सर्वात कमी विचलित होणारा रंग कोणता, त्या बाबी माहीत असल्या पाहिजे. त्याच्यावर प्रश्न आले. तुम्हाला प्रश्न असा आला आहे की डोळ्याची रचना आणि कॅमेऱ्याची रचना याच्यामध्ये साम्य आहे, मग त्याचं उत्तर काय? तर ते बुबुळातील बाहुली, भिंगाचे छिद्र आणि झडपेचे कार्य करते, भिंगाचे स्नायू आंतर बदलण्याची व्यवस्था पाहते, दोन्हीमध्ये सारखं आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. चष्म्याची भिंग कशापासून बनवतात असा प्रश्न आला होता, त्याचं उत्तर होतं फ्लिंट काच. त्याचा परावर्तन किती असतो ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. निरोगी डोळ्याचं ते जे स्पष्ट दृष्टीचा टप्पा आहे तो तुम्हाला विचारलेला आहे, ते शिकवलं आहे आपण 25 सेंटीमीटर, ते आपण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, ते ज्याला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतो आपण. पुढे मग पुन्हा मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसेल तर कोणता दोष उद्भवतो? मित्रांनो, इंग्रजी शब्दप्रयोग आहे डायरेक्ट त्या ठिकाणी. मेट्रोपिया असेल, हायपरमेट्रोपिया असेल, त्याच्यात तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल. ओके, ते लक्षात घ्या. पुढे कोणते भिंग वापरून कोणते दोष दूर होतात प्रश्न आले, हे सगळे आपण हे सगळे बघितलेले आहे. तुम्ही आपल्या या ॲप्लिकेशनवर सुद्धा त्याची व्हिडिओज टाकतो आहे मी, आणि दुसरं आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर सुद्धा याच्या संदर्भातले काही व्हिडिओज उपलब्ध आहेत.
तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे तुम्हाला प्रिझम आहे, मग ते प्रिझममध्ये नेमकं कोणती प्रक्रिया होते. प्रिझम म्हटलं की त्याचा तुम्ही जोडी कशाशी लावणार, परावर्तन, अपवर्तन की अपस्करण की विवर्तन, हे तुम्हाला कळायला पाहिजे. प्रिझम म्हटलं की अपस्करण हे लगेच लक्षात आलं पाहिजे. पुढे त्या किरणाकृती आहे त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना नेमके त्यांच्या मार्गामध्ये बदल होतात ते कसे, इंद्रधनुष्यावर प्रश्न आलेले आहेत, हे आम्हाला माहीत असले पाहिजेत. मित्रांनो, भौतिकशास्त्रातील पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे ऊर्जा, शक्ती आणि कार्य. आतापर्यंत मागील 8 वर्षामध्ये 12-13 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक परीक्षेला जवळपास एक प्रश्न आहे. मग नेमकं काय विचारलं जातं या ठिकाणी. तुम्हाला गतिज ऊर्जा माहीत असली पाहिजे, तुम्हाला स्थितीज ऊर्जा माहीत असली पाहिजे, तुम्हाला त्यांची सूत्र माहीत असली पाहिजे. सांगा बघू, गतिज ऊर्जेचं सूत्र काय आहे, स्थितीज ऊर्जेचं सूत्र काय आहे, वस्तुमानासाठी काय वापरतो आपण शब्द, वेगासाठी काय वापरतो. पुढे तुम्हाला 1 मिलीग्रॅम वस्तुमानाची ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकेल हे विचारलेलं आहे. मग ते E = mc², ते जे आईन्स्टाईनचं सूत्र आहे वस्तुमान वजा ऊर्जा, त्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का. आम्ही वाचलंय काही 9 × 10⁻⁴ जूल जे आपण म्हणतोय ते सूत्र आम्हाला माहीत आहे का. पुढे केंद्रकीय सम्मिलन असेल, केंद्रकीय विखंडन असेल, रासायनिक प्रक्रिया असेल, या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले आहेत. त्या अभिक्रिया म्हणजे प्रश्न असा होता की केंद्रकाचे जड केंद्रकाचे हलके केंद्रकात रूपांतर होत असेल आणि ऊर्जा उत्सर्जित होत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला केंद्रकीय विखंडन म्हणायचं. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे सर्वात जास्त कॅलरीज कशापासून मिळतात असा एक प्रश्न होता. म्हणजे एक कप आहे त्याच्यात सर्वात जास्त तुम्ही त्या कपामध्ये सगळं समजा आईस्क्रीम दिली, तुम्हाला शरबत दिलंय, दूध दिलं, आंब्याचा रस दिला, सर्वाधिक कॅलरी कशापासून भेटेल. आहे उत्तर येत आहेत, हे पाठ असलं पाहिजे. हा शेवटचा टप्पा आहे. तुम्हाला नॅचरल गॅसवर प्रश्न विचारला आहे की हा उत्तम गॅस आहे, कारण काय. आणि प्रश्न त्या ठिकाणी दिला होता की हा धुरविरहित जळतो आहे, हा विषारी वायू तयार करत नाही. आणि लॉजिकल होतं त्या ठिकाणी. पहिलं होतं की हा जे आहे व्हॅल्यू जे आहे याचं कमी आहे ते चुकीचं होतं. पुढे घड्याळातील गुंडाळलेले जे स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा तयार होती असा प्रश्न विचारला होता. म्हणजे स्थितीज ऊर्जा जी आहे ती गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित होते, आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे विविध प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला वॉटर गॅस याच्यामध्ये कोणते घटक आहेत माहीत असले पाहिजे, प्रोड्युसर गॅस माहीत असलं पाहिजे, बायोगॅस त्याच्यात काय आहे, फॉसिल गॅसमध्ये फ्यूलमध्ये काय आहे, पेट्रोलियम गॅसमध्ये काय आहे, नॅचरल गॅसमध्ये काय आहे, प्रोड्युसर गॅसमध्ये काय आहे, हे सगळं तुम्हाला माहीत आहे का. पुढे तुम्हाला हायड्रो पॉवर प्लॅन्टवर प्रश्न विचारला गेला आहे की याच्यामध्ये नेमकं काय होतं. पोटेन्शियल ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. मग तो पोटेन्शियल हा शब्द इंग्रजी वापरला आहे, आम्हाला ते माहीत असलं पाहिजे. पुढे सौर कुकर त्याच्या आतल्या भागाला काळा रंग असतो, का असतो, त्या काळ्या रंगाचे आवरण का असते प्रश्न विचारला आहे. एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला तर त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा वाढेल, कोणती कमी होईल असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे वरती फेकलाय एखादा पदार्थ तर ती गतिज ऊर्जा वाढते आणि स्थितीज ऊर्जा कमी होते, आम्हाला माहीत असलं पाहिजे. स्थितीज ऊर्जा काढण्यासंदर्भात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं विचारले आहे. गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा जी आहे मित्रांनो त्याच्या संदर्भात तुम्हाला उदाहरणं विचारले गेलेले आहेत, हेही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ओके, मग ती उदाहरणं आम्हाला सोडवता येतात का ते तुम्हाला बघावं लागेल, कारण की त्याची प्रॅक्टिस असेल तरच ती सोडवता येणार आहेत. आणि जे सोपे उदाहरणं आहेत ते चुकली नाही पाहिजे, ते चुकायला नको. तुम्हाला ती ऊर्जा रूपांतरण कळाले पाहिजे की नेमकं कोणत्या ऊर्जेचं, स्थितीज ऊर्जेतून गतिज ऊर्जेत, गतीचं विद्युतमध्ये नेमकं केव्हा काय घडतंय. म्हणजे तुम्हाला मी विचारलं की जलविद्युत प्रकल्प आहे, पाणी विशिष्ट उंचीवर साठवलेले आहे, कोणती ऊर्जा. तुम्हाला विचारलं उंचीवरील पाणी खाली पडते, कोणती ऊर्जा आहे. पाण्याला गळती प्राप्त झाली, टर्बाईन फिरता आहे, वीज निर्मिती होते, ऊर्जा कोणती. ही विचारलं गेलेलं आहे, तुम्हाला उत्तर आले पाहिजे. तुम्हाला जोड्या विचारलं आहे की नॅचरल गॅसमध्ये नेमकं काय असतं, पेट्रोलियम गॅसमध्ये काय असतं, हे तुम्हाला कळायला पाहिजे, उत्तर देता आले पाहिजे. नेमकं कोळसा कशात आहे, ब्युटेन कशात आहे, मिथेन कशात आहे, विचारलेलं आहे. अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये पुन्हा तापमानावर सुद्धा विचारलं आहे. पाण्याचे तापमान, त्याचे वस्तुमान, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता, त्याचे ते एकक, या सगळ्या बाबी मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि मला असं वाटतं आता जो शेवटचा टप्पा आहे याच्यात तुम्हाला हे सगळं करावं लागेल. तुम्ही जर या पद्धतीने गेलात की मला टॉपिक, आता मी तुम्हाला दिशा देण्याचं काम करतोय की चला मी तुमचे 3 टॉपिक या ठिकाणी आज घेतले आणि भौतिकशास्त्रातले मोस्ट IMP टॉपिक्स आहेत. त्याच्या पुढे राहिलेले जे आहेत 4-5 टॉपिक्स ते दुसऱ्या पार्टमध्ये मी घेणार आहे, ते आपल्या ॲप्लिकेशनला तुम्हाला भेटतील. आता हा व्हिडिओ कदाचित यूट्यूबला टाकले जाईल, तर तुम्हाला सगळ्यांनाच बघायला भेटेल. मात्र पुढील व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही आपले ते जे काही टेस्ट सिरीज आहे, कोर्सेस आहे त्याला ॲडमिशन्स घेऊ शकतात. तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनच्या लिंक्स भेटतील, बॅचेस कोड भेटतील आणि त्या बाबी सगळ्या सोप्या होतील तुमच्यासाठी. आपण तुम्हाला माहीत आहे टेस्ट सिरीज घेतलेली आहे कंबाईन प्रीची,
तर त्याच्याही PDF तुम्ही सगळ्या त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकतात. खाली आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि त्याचे डिटेल्स घेऊ शकता. तर हे सगळं तुम्हाला करावं लागेल. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल कदाचित आपल्या यूट्यूब चॅनलला, तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की यावर नवीन नवीन लेक्चर मी टाकत राहणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा व्हावा असे बरेच लेक्चर या ठिकाणी सातत्याने आपण टाकतो आहे, पुढेही टाकत राहणार आहे. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि त्याच्यानंतर पुढे जे घंटेचं बटन आहे ते दाबून ठेवा. चला तर या ठिकाणी आपण थांबतो आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.